नेहा, तू कोणाला आज जाताना बघितलंस का? हा म्हणजे मीटिंगला म्हणून कोणी आलं आणि डायरेक्ट आतमध्ये गेलं असं? हा. नाही सर. किंवा एखादा अनोळखी माणूस आला आणि नजर चुकून आत गेला, असं काय झालंय का? किंवा मग आपलं मॅन्युफॅक्चरिंग युनिट बघायला कोणी आलं होतं का? नाही सर, कुणीच नाही आलंय. काय आहे हा प्रकार कळत नाहीये मला. नाही ठीक आहे, बाहेरचं किंवा अनोळखी कोणी नाही, पण तू सतत ऑफिसमध्ये असतेस, तुला सगळे आलेले गेलेले माहिती असतात. तुझा ऑफिसमधल्या कोणावर संशय आहे का? नाही मॅडम, हो, मॅन्युफॅक्चरिंग युनिटशी संबंध नसलेली कुठलीच व्यक्ती आत गेलेली नाहीये आणि जाऊच शकत नाही, कारण तिथल्या युनिटचा ऍक्सेसच वेगळा आहे. ठीक आहे नेहा, तुझा एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही सगळी चौकशी करतोय, हे ऑफिसमधल्या दुसऱ्या कोणालाही कळता कामा नये. ठीक आहे? ओके मॅडम. कौड बंगाले काही कळत नाहीये. कोणी आतमध्ये नाही गेलंय, मग हे कारस्थान कोणी भूतानी केलंय का? तू शांत हो बच्चू, काय प्रकार हे कळत नाहीये, पण एक गोष्ट मात्र नक्की, ज्या व्यक्तीने कारस्थान केले ना ते नक्की सापडेल, माझी खात्री आहे. ताई, मला ना राहून राहून काहीतरी घोळ वाटतोय ग. म्हणजे सानिया बॉक्स घेऊन आतमध्ये गेली ना, काहीतरी काहीतरी गडबड वाटतेय. हे बघ बच्चू, तू म्हणालास त्याप्रमाणे मी नंतर सानियाला विचारलं याविषयी. तिच्याकडे एक्सप्लेनेशन होतं त्याचं, म्हणजे ती करते त्या कॅम्पेनसाठी काहीतरी सॅम्पल्स घ्यायला ती आतमध्ये गेली होती. बरं, आपल्याकडे काही ठोस पुरावा नाहीये तिच्या विरुद्ध, पण असा कसा तिच्यावरती संशय घेणार? एक मिनिट काकी, बच्चू मामा, सानिया बॉक्स घेऊन गेली होती म्हणजे? हा म्हणजे कॉरिडॉरच्या कॅमेऱ्यामध्ये असं दिसलं की सानिया बॉक्स घेऊन आत गेलीये, पण ती जेव्हा बाहेर आली तेव्हा तिच्या हातात बॉक्स नव्हता. ऑफिसला निघाली आहेस ना? हो. हा वन पीसचा बॉक्स घेऊन? अरे काय ना, हा ड्रेस आहे ना, तुम्हाला अल्टरला द्यायचा आहे. आदित्य, हा बोल. सानिया, त्या दिवशी जो बॉक्स तू ऑफिसला घेऊन आली होतीस, त्या बॉक्समध्ये काय होतं? काय? तुला ऐकायला येत नाही का नीट? सानिया, तुला विचारलं मी की तू त्या दिवशी घरून पॅकिंग युनिट मध्ये जो बॉक्स घेऊन गेली होतीस, त्या बॉक्स मध्ये नक्की काय होतं? आदित्य, अरे किती वेळा सांगायचं तुला, त्या बॉक्स मध्ये सॅम्पल्स होते. अरे सानिया, खोटं बोलू नकोस प्लीज. बघ, मला नीट आठवते, त्या दिवशी तो बॉक्स तू घरून घेऊन गेली होतीस. घरून? हो, घरूनच. सानिया, मला नीट आठवते, तो बॉक्स तू घरून घेऊन गेली होतीस आणि मला म्हणाली होतीस की त्यात तुझा ड्रेस आहे, जो तुला तुझ्या मैत्रिणीने पाठवलाय फॉरेनवरनं, कुरिअरनं. सानिया, मी तुला पुन्हा एकदा विचारतोय, मला खरं खरं सांग, त्या बॉक्स मध्ये नक्की काय होतं? हे बघ सानिया, नाहीतर मी सरळ हे सगळं रत्नमाला काकीला जाऊन सांगेन. तिला सांगेन मी की सानियाने घरून येताना असाच बॉक्स आणला होता. आणि हे जर का रत्नमाला काकीला कळलं ना सानिया, तर तुला कोणीही वाचवू शकणार नाही, मी सुद्धा नाही. नाही 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 आदित्य, अरे खरं सांगते, मी जो बॉक्स घरून घेऊन निघाले ना, त्या बॉक्स मध्ये ड्रेसच होता. ठीक आहे, पण ऐक ना आदित्य, काय ग,
सानिया अगं काय झालं? बाबा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. सांग ना. तुम्ही जो मला बॉक्स दिला होतात ना, आता आदित्यला असा डाऊट आलाय की नक्कीच त्या बॉक्स मध्येच काहीतरी होतं आणि तो बॉक्स घेऊनच मी आत गेले. येऊ दे त्याला संशय. त्याच्या हाताला काहीही लागणार नाही. हे बघ, आपलं काम चोख झालं. डोंट वरी. हे सगळ्यात महत्वाचं ना, पॅनिक होऊ नकोस. डोकं आणि त्याहून जास्त ना चेहरा शांत ठेवायचा. काय तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन दिसलं ना तर त्याचा संशय वाढेल. अहो कसं टेन्शन घेऊ नको म्हणताय बाबा. ऍक्च्युली झालं असं की ज्या बॉक्स मध्ये ते अंमली पदार्थ होते ना, तो बॉक्स मी पॅकिंग युनिट मध्येच कुठेतरी टाकून दिला. काय? आय एम सो सॉरी बट बाबा, आता जर तो बॉक्स आदित्यला दिसला ना तर तर त्याला लगेच कळेल की हाच तो बॉक्स आहे जो त्या दिवशी त्याने माझ्या हातात बघितलेला. खाल्ली माती. माती खाल्ली. आय एम सो सॉरी. पण असं कसं होऊ शकतं? म्हणजे पॅकिंग डिपार्टमेंट मध्ये जर एखादी व्यक्ती गेली तर ती आतही दिसली पाहिजे ना. नाही, तसं नाहीये कावेरी. काय आहे ना, आत गेल्यानंतर तो माणूस कुठे गेला त्यावर ते डिपेंड करतं ना. आता सीसीटीव्ही कॅमेरा काही सगळं कव्हर करत नाही, आणि कॅमेरा कव्हर करत नाही अशा ठिकाणी ती व्यक्ती गेली तर ती कशी दिसणार ना. आणि आपण काही सगळीकडे कॅमेरे नाही लावले. का नाही लावले? कसं आहे ना, महत्वाचा एरिया आहे ना तिथे आपण कॅमेरे लावलेत. म्हणजे आता कॉरिडॉर घे ना, तिथून आत जाताना व्यक्ती दिसते. हा, पण सीसीटीव्ही कॅमेरा कव्हर करत नाही अशा ठिकाणी सानिया गेली असेल, तिने बॉक्स ठेवला असेल आणि तसेच बाहेर गेली असेल तर नाही, शक्यता नाकारता येत नाही बच्चू. हा, कारण तू म्हणतोस तसं बाहेर येताना तिच्या हातात काहीच नव्हतं ना. म्हणजे खरंच ती फक्त आतमध्ये सॅम्पल ठेवून आली असेल. बरं तू बच्चू जरा नीट आठवून बघ. इव्हन आपल्या ऑफिसमधलं सुद्धा कोणी ज्याचा त्या पॅकिंग डिपार्टमेंटशी काही संबंध नाही, अशा कोणाला तू आज जाताना पाहिलंस का? नाही, दुसरं कोणीच नव्हतं. हो, पण ती व्यक्ती तिकडून निघताना काहीतरी पुरावा ठेवून गेली असंही होऊ शकतं ना. खरंय तुझं. हे जे कोणी केलंय ना, तो शातीर दिमागवाला माणूस आहे. बघ ना, पोलिसांनी सगळं चेक केलं पण त्यांनाही काही नाही मिळालंय. आपण एकदा पुन्हा चेक करून खात्री करून घेऊया का? माझी काहीच हरकत नाहीये. नाही, इट्स अ गुड आयडिया. तुम्ही खरंच जा, तुम्ही परत चेक करा. कारण पॅकिंग डिपार्टमेंट मधला कानाकोपरा आपल्याला माहिती आहे. तुम्ही नीट बघा. तोपर्यंत ना मी ऑफिसमधल्या प्रत्येकाची स्वतः चौकशी करते. काय आहे ना, कधी कधी बोलता बोलता माणसाला कळत नाही की त्याच्यापाशी एखादी इन्फॉर्मेशन आहे, पण आपण जर खोदून खोदून विचारलं आणि त्याच्याकडनं जर उत्तर मिळालं तर. त्यामुळे मी प्रत्येकाशी मी स्वतः बोलते आणि तुम्ही दोघंही पॅकिंग डिपार्टमेंटमध्ये जा. तसंही पोलिसांनी ते युनिट आता आपल्या ताब्यात दिलंय. परत एकदा चेक करून पहा. ठीक आहे ताई. तू तिकडे बघ, मी बघतो इकडे. हा, काही सापडत आहे का? नाही हो, काहीच नाही. काहीच सापडत नाहीये. माझी ना चिडचिड व्हायला लागलीये. कुठेच काहीच कसं दिसत नाहीये. चिडचिड करून उपयोग नाही. आपण ना नीट शोधूया, नक्की सापडेल. नाही, मला नाही वाटत काही सापडेल. आपण निघूया. एक मिनिट. तो बॉक्स कसला आहे? कुठला? तो सगळ्यात लहान आहे.
काय ग सावकाश काय झालं? यातून कसला तरी वास येतोय. वास बघू. हा बॉक्स कसला आहे? अगं हा वास नक्कीच अंमली पदार्थाचा आहे. काय म्हणजे ह्याच बॉक्स मधून ते? करेक्ट आहे तुझं. चल ताईला जाऊन दाखवूयात आपण. चल. तुझी नक्की खात्री आहे तू कोणालाही पाहिलं नाहीस? हो मॅडम, मी खात्रीने सांगतो, मी कोणत्याच बाहेरच्या माणसाला आत येताना पाहिलं नाही. हे बघ विशाल, नंतर जरी तुला काही आठवलं ना तरी तू थेट माझ्याशी येऊन संपर्क साध. ओके मॅडम. आता नाही. ताई काय झालं, काही सापडलं? हो, हा बॉक्स सापडलाय. कसला बॉक्स आहे हा? या बॉक्स मधून अंमली पदार्थ आत नेलेत. अरे पण कुणी नेले? मला माहितीये. आदित्य, मला माहितीये हा बॉक्स कोणाचा आहे. कुणाचा आहे? ताकी हा बॉक्स सानियाचा आहे. ताकी घरातून निघताना सानिया असाच बॉक्स घेऊन ऑफिसला निघाली होती. मला खात्री आहे. आदित्य, तुला कळतंय तू काय बोलतोयस ते? तुझी खात्री आहे की हाच बॉक्स सानियाकडे होता? हो काकी, मला खात्री आहे. कुठे आहे सानिया आता? ती आता घरी आहे, पण मी बोलवतो तिला. नाही थांब, फोन नको करूस तिला, ती सावध होईल. काही झालं तरी सानिया या घरची सून आहे. उगीच ऑफिस मधल्या लोकांसमोर तमाशा नको. आपण सगळे घरी जाऊया. चल बच्चू, तो बॉक्स घे. सानिया, तुला आठवतंय परवा तू घरून ऑफिसला येताना एक बॉक्स घेऊन आली होतीस? तो बॉक्स हा आहे. परवा घरून निघताना तू एक बॉक्स घेऊन ऑफिसला आली होतीस. तो बॉक्स हा आहे. नाही, तो हा बॉक्स आहे. या बॉक्समध्ये मी ऑल्टरला दिलेला ड्रेस होता आणि आता मुद्दाम मी हा बॉक्स घेऊन इथे आलीये आदित्यला दाखवण्यासाठी, जेणेकरून तो स्वतःच्या बायकोवर तरी संशय घेणार नाही. मला माहित नव्हतं की मोहितांच्या घरात त्यांच्या सुनेवर सुद्धा संशय घेतला जाऊ शकतो. मग बाकी सगळं ठीक? हो, सब ठीक. तू सांग, माहेरचा चहा काय म्हणतोय? माझा काय संबंध? म्हणजे त्या दिवशीचा तो मॅटर सॉल्व्ह झाला का? कारण की त्याची काही न्यूज पण आली नाही ना, म्हणून विचारलं. कसे येणार? एकच सेकंड. हा, राजवर्धन मोहितेला एवढं सेटिंग जमतं. आणि तसंही पोलिसांना काहीच सापडलं नाही, त्यामुळे आता सगळं हळूहळू सॉल्व्ह होतं. वाव, ग्रेट. पण ऐक ना राज, मी इथे खूप पकले यार.
म्हणजे माझं कामच संपत नाहीये. मला तुमची खूप आठवण येते. व्हॉट? गोव्यात असून तुला आमची आठवण येते? स्ट्रेंज. आपली माणसं कुठेही असली ना ती आठवण येतेच. मी खरंच मिस करते यार. आपली माणसं. थँक्स. फॉर व्हॉट? मला आपलं म्हटल्याबद्दल. मी फक्त तुलाच नाही कावेरीला पण आपलं म्हटलं. नाही उगाच गैरसमज नको म्हणून आपलं क्लिअर करते. ओके. नाही नाही, माझा काही गैरसमज नाहीये. तुझा काही गैरसमज होतोय का? अजून तरी नाही पण करून घ्यायला आवडेल. हा. बरं चल मला निघायचंय, उशीर होतोय. ठेवते. ओके बाय. माहिती सानियाकडे असाच आयडेंटिकल बॉक्स होता. तिच्याकडे प्रत्येक गोष्टीचं एक्सप्लेनेशन सुद्धा होतं. सानियावरती संशय घेऊन आपण चूक केली आहे का? नाही काकी, आपण कोणतीही चूक केलेली नाहीये. काकी मला अजूनही असं वाटतंय की सानियाच्या हातात जो बॉक्स होता ना तो हाच होता. अरे पण फक्त पुरावे हाती लागत नाहीये तितकंच. खरंय तुझं. मलाही काही कळत नाहीये. कावेरी, तुला काही सुचतंय? नाही ना. मी एकदा CCTV फुटेज चेक करू का? माझी काहीच हरकत नाहीये. खरं तर मी सगळं पाहिलंय, पण काय ना, रात्रभर फुटेज पाहत होतो. त्याच्यामुळे झोप नव्हती झाली, डोळ्यांवर पेंग होती. तू काम कर, तू डोळ्यात तेल घालून सगळं बघून घे. मी सगळं फुटेज तुला ना हार्ड डिस्क मध्ये टाकून देतो. हा ठीक आहे. कावेरी लक्ष देऊन बघ. हा ठीक आहे.